आजच्या जमान्यामध्ये आपल्या रिसोर्सेसचा उपयोग, आपल्या खनिज संपत्तीचा उपयोग हा प्रदूषण मुक्त पद्धतीने आपल्याला कसा करता येईल हे सगळ्यात महत्त्वाचं धोरण आहे। आणि मी भारत सरकारचं आणि विशेषतः आमचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी साहेब आणि आपले मंत्री जी किशन रेड्डी जी यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो की त्यांनी जगातल्या ज्या बेस्ट टेक्नॉलॉजीज आहेत, जगातलं जे उत्तम तंत्रज्ञान आहे की ज्याच्यामुळे आमच्या खनिज संपदेचा उपयोग प्रदूषण रहित, कुठलंही प्रदूषण न करता आपल्याला कसं करता येईल अशा प्रकारच्या टेक्नॉलॉजीजला मोठ्या प्रमाणात पुढाकार दिला, त्याच्याकरता इन्सेंटिव्ह दिला, निधी दिला आणि त्यातनं 7 प्रकल्प कोल गॅसिफिकेशनचे, पूर्वी आपण कोळसा काढायचो आणि कोळसा जाळायचो, आता कोळसा जाळायचा नाही आहे, त्या कोळशाचा गॅसमध्ये रूपांतरण करायचं आहे। आणि त्यामुळे ही जी काही आपल्याकडे कोळशाचं प्रदूषण आहे, हे प्रदूषण पूर्णपणे आपण त्या ठिकाणी संपवणार आहोत। आणि अशा पद्धतीनं कोल गॅसिफिकेशनचे 7 प्रकल्प देशामध्ये मंजूर झाले। महाराष्ट्राला याची पूर्वकल्पना असल्यामुळे महाराष्ट्र पहिलं राज्य होतं की ज्यांनी या संदर्भात आपली पॉलिसी तयार केली, इन्व्हेस्टरशी चर्चा केली, इन्व्हेस्टर्सला काय पाहिजे, गुंतवणुकीकरता काय आवश्यक आहे, या सगळ्या गोष्टींची चर्चा केली। आणि म्हणून देशातल्या पहिल्या 7 प्रोजेक्टपैकी 4 प्रोजेक्ट महाराष्ट्रात, तेही विदर्भात, आणि त्यातले मॅक्झिमम आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आलेले आहेत। ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे।